तर आता इथे सकाळचे 6:15 झालेले आहे आणि मी केतूसाठी नाश्त्याला रवा करते, म्हणजेच उपमा. रोज रोज पोहे करून मलाच कंटाळा आला, तर कधीतरी ती उपमा खाते, त्यामुळे आज मी उपमा बनवणार आहे. तर इथे मी महेश आणि केतूसाठी उपमा बनवते. तर आता हा रवा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. रवा तुम्ही जितका छान लालसर होईपर्यंत भाजून घ्याल तितका तो रवा छान मोकळा होतो. आता बऱ्याच जणांना रवा मोकळा आवडतो किंवा काही जणांना थोडंसं चिकट आवडतो, म्हणजे थोडासा ओलसर, म्हणजे थोडंसं पाणी जरा जास्त घालायचं. तर केतूला मी हे डब्यात देणार आहे, त्यामुळे जर का जास्त मोकळा केला तर आपल्याला खाताना जरा त्रास होऊ शकतो, म्हणजे ठसका वगैरे लागतो काहींना उपम्याचा. तर त्यामुळे मी आज ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी पाणी जरा थोडंसं जास्त ठेवलेलं आहे आणि त्यामुळे थोडंसं मऊसर करते मी. साईडला मी इथे चहासुद्धा ठेवला आहे माझ्यासाठी आणि महेशसाठी. तर आता चहा पण होतो आहे आणि आता इथे माझा उपमा रेडी झालेला आहे. आता हिचा टिफिन मला भरायचा आहे. केतूची तयारी चालू आहे क्लासला जायची, तर आता ती बुक वगैरे भरून घेते. टिफिन बॅगेत ठेव. पाणी घेतलं? गरम आहे अजून बघा. गरम आहे. तर आता केतूची चालली आहे ट्युशनला जायची तयारी आणि महेश याने इथे न्यूज लावलेली आहे. नमस्कार मंडळी, मी मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता मी निघालेले आहे मार्केटमध्ये आणि आज वार आहे शुक्रवार. तर चला मंडळी, तुम्हीसुद्धा माझ्यासोबत मार्केटमध्ये. आता मला मार्केटमध्ये जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट करेन. तर चला. फ्रूट है ना वो, फ्रूट है ना वो. कच्चा भाजी बन जाता, उसके बाद फ्रूट हो जाता. हाँ हाँ, पक गया तो फ्रूट बन गया. नहीं लेकिन वो कच्चा है, एकदम छोटा है. मावशी मेथी कशी? राहू दे, काय आंबे कसे मावशी? आंबे कसे? 120 रुपये किलो. फोन पे आहे का? हां, फोन पे आहे का? किलो घ्यायचं. हाय, 1 किलो कसा बोलले? 120 रुपये किलो. 100ला द्या. हां, 100 बोलले ना. नाही, 120. आणि ते कसले? 150 रुपये. आत्ताच मार्केटमधून मी घरी आली. मार्केटमधून घरी येताना खूप हालत झाली, कारण मी जाताना गॉगलच घेऊन गेली नाही आणि एवढं गरम व्हायला लागलेलं आणि डोळ्याला पण खूप त्रास झाला माझ्या. चला मंडळी, आता आपण घरी जाऊया. घरी गेल्यावरती तुमच्याशी बोलते. चला. तर मंडळी, आता मी घरी आलेले आहे आणि हातपाय तोंड धुतलं आणि आता मार्केटमधून थोडक्यात मी तुम्हाला दाखवते काय आणलं, कारण जास्त काय आणलं नाही. तर चला तुम्हाला सांगते. तर आता इथे भाजीपाल्यामध्ये गवार आणले पाव किलो इथे मी वांगी आणलेले आहेत, त्यानंतर कोथिंबिरीची एक जुडी, टॅमॅटो, लिंबू
आणि आंबे आणलेले आहेत. एवढंच साहित्य आणलेलं आहे. तू काय करतोय किचनमध्ये? पीनट बटर काढतोय मी माझं. बघू कसं झालं. वाव मस्त झालं. किती वेळ लागतोय पीनट बटर बनवायला तुला? मला अर्धा तास लागतो. अर्धा तास लागतो फक्त? अर्धा तासात होतं? हां म्हणजे भाजण्याचा टाइम सोडला तर भाजायला जातात 15-20 मिनिटं. बरं चल आता मी पण स्वयंपाक करून घेते. ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाण्याचा कूट करायचा आहे आणि नंतर मग मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी करणार आहे. तर चला मंडळी, मी आता पटपट स्वयंपाक करून घेते. आधी कपडे चेंज करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते. तर चला मंडळी, आत्ताच माझा स्वयंपाक झालेला आहे, तुम्हाला दाखवते. तर इथे मी चपाती बनवलेली आहे आणि भाकरी बनवलेली माझ्यासाठी. त्याचबरोबर इथे मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी, वेदांसाठी पनीर पराठा बनवलेला आहे. तर आता इथे मी माझ्यासाठी ताट तयार केलेलं आहे, कारण केतूला यायला वेळ होणार आहे. तर चला पटकन मी आता जेवून घेते. तर आज केतूनी माझ्यासाठी चहा बनवलेला आहे. तू दूध पितेस की नाही? का दूध प्यायचं काय विसरायचं त्यात? दूध पी चल. झाला क्लासचा अभ्यास झाला? दूध पिऊन घे. दूध प्यायला विसरायचं नाही. दुधामध्ये कॅल्शियम असतं बाळा. चल मग मी आता चहा पिते, तू पण दूध पिऊन घे. तर केतूनी आज माझ्यासाठी चहा बनवलेला आहे. तर आता पटकन चहा पिऊन घेते. तर आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आमची जेवणं वगैरे झालेली आहेत. केतूला झोप आली म्हणून ती लवकर झोपली आज, कारण सकाळी लवकर उठावं लागतं तिला आणि तिला अजिबात आठवड्यामध्ये एकही सुट्टी नसते, त्यामुळे ती खूप दमली. त्याचबरोबर वेदांत पण झोपलेला आहे. तर आता मी पण झोपणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.